हो माय काय ग भाई बोंबला त्याला पोट आलं का कोणाची पराठी चालू काय झालं रे ते बकऱ्याला पाणी ठेवत जाणं मी बी बकऱ्याला चालून पाणी पाजू का बोंबल्याला काय झालं सरळ सरळ सांगता नाहीत का मी उद्यापासून नाही जात बकऱ्याकडे शनिवार रविवार बी नाही जात आता कावाच नाही जात बापालेच पाठवत जा फालतू त्या पाटल्याची सेवा खा लागलं मला खा लागते बापू बकऱ्यावाला म्हणल्यावर खा लागते जा मग आंघोळ बिंघोळ करून घे मस्त जेवण कर आणि डोकं शांत कर थोडंसं अहो मी शांत बिंत नाही होत मी नाही जात म्हणजे नाही जात जर जायचं असेल तर मला सोबती दे तेव्हाच जातो एकट्याला ना आगुटत बकऱ्या ते म्हणजे सोबती आहे ना ते पिंट्याने घेतल्या ना 2 बकरे घेऊन जात जा ना सोबती कसं बोला चालाले बरं बरं ठीक आहे जा जेवण कर पिंट्याच्या घराकडे जाऊन ये चाल म्हणा त्याला घुमाव कर थोडंसं बापाले आधार झालं तर बरं होते शनिवार रविवार सुट्टी राहते बापू तुले म्हणून पाठवतो तुले उगाच त्या बापाले आराम होते पायाले मग मला बी आराम पाहिजे ना पूर्ण दिवस हप्ताभर शाळेत जातो शनिवार रविवार बकऱ्याकडे घालता मला बापाचं शनिवार रविवार मस्त मजा राहते बम एक पवा मारत जाते राहत जाते अरे थकून बघून राहते म्हणून हप्त्यातून एखादी दिवस घेतलं तर काय होते कायचा एक दिवस रोजच तर 90 मारून येते तुला वळकाले नाही येत मी जातो त्यांच्या तोंडाजवळ मला बिलकुल वळकाले येते नुसतं मी असा माणूस बी पाहिला ना डोळे बी पाहिले ना असा वळकाले येते का पिऊ नाही का नाही पिऊ नाही तर अंडे नको घालू रे जा पहिला आंघोळ बिघोळ कर जेवण कर नाही पिंट्याच्या घराकडे जाऊन ये थोडंसं पेलं तर काय होते बाप समजा मग म्हणू नको मंग्या धावरे धावरे त्या बाप मला मारत धावरे धावरे म्हणूच नको मी येतच नाही हो नको येऊ इथं टरटर अंडे नको घालू जा पहिलं जा जेवण कर बापू पिंट्याच्या घराकडे जाऊन ये एक तर मला ते बकऱ्या आगुटत नाही काहीच नाही हो म्हणून त्रास होते मला काय समजते का नाही हो तुम्हाला एकुलता एक पोट्टा आहे ना मी तुमचा एकुलता एक आहे म्हणून आमचा आधार आहे रे म्हणून बापाचा थोडासा आधार झाला तर कसं बाप रोज मजुरी पाहिजे हो माहिती आहे त्यापुरतीच रोज मजुरी करते घर तर तूच चालवते मजुरी करून बाई बाई हे मंग्याले बोलण्यामध्ये कोणी हारू नाही शकत मी बिन थकलो बाई जा रे बापू तू जा पहिले जा हा जातो आता जा टाट कर पाहिलं मी आंघोळ करून येतो आत्ता आणि बापाकडून होत नको जाऊ मायाकडून होत जा बरं 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 तुझ्याकडून होतं जा आणि पिंट्याच्या घराकडे जा आंघोळ केला बाबा जेवण केला बरोबर हो जातो कसं होईल का बाबा या पोट्याचं नाकावर माशीच सही नाही करत एवढंच आहे बापासारखं काय वाटते किडीला शांती ए शांती आला वाटतं बाई हा माणूस गाव फिरून ते पोट्टा आताच घरी आला आणि हा माणूस पुन्हा पिऊन आला ते पोट्टाले कसं वाटत भडकन नाही तर का करेन ते पोट्ट काय झालं बोंबलायला तुम्हाला पाणी दे एक गिलास पाणी दे काऊन दारू पण पोट नाही भरलं का पाणी मागायला आला इथं ते पोट्टा घरी जा थोडा आणखी गाव फिरून या अबा मी त्याचा बाप हो का तो माया बाप हो तो मले भेला पाहिजे का मी त्याला भेलो पाहिजे तू मले पाठवतो गाव फिरायला का भीती भीती म्हणते का काय जा पहिलं पाणी घेऊन ये दोघं बिन का नाही एकशे बळकर रे काय मी फसली बाई या दोघांच्या मधात थोडा वेळ बाहेर गेला तर तू कसं पिंट्याकडे जाते या माणसाला जेवण खावले देता येते ते पोट्टा आता जेवायला बसलं आता ह्या माणूस पिऊन आला तू का पटत आहे जा ना पहिलं पाणी घेऊन ये ना एक गिलास बरं 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 आणतो 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 मग नाही बाई मायास असं ते बाप्पा रोज बकऱ्याकडे फिरायला लागते बरं झाले पोट आहे म्हणून शनिवार रविवार जाते तरी थोडस आधार होते बिलकुल एक पोवा मारलं ना कसं थकवा गेल्यासारखं वाटते पण या शांतीले ना त्या पोट्याले नाही समजत यांले वाटते का बा हे माणूस पिऊन येते पण दारू हे वाईट ना दवाई आहे एक प्रकारची दवाई आता काय सांगावं ह्या अनपड लोकांली हे घ्या धरा प्या इज्जतीत बोलत जा थोडीशी तू नवरा तुया हे घ्या जी असं म्हणायचं बस तेवढंच पेल्यावर ना माणसाला हेच बोलणे येते हे घ्या जी जा थोडा वेळ बाहेर फिरून येता पोट्ट जेवण करून जाते तिकडे फिरायला मग या जेवायला देतो तू का मंगायले भीती म्हणते काय एका झापडीतले काय लंबच करतो शनिवार रविवार बकऱ्याकडे जाते 5-6 दिवस शाळेत जाते त्याला शाना झाला का तो अरे जास्त नको बोला ना जा थोडस फिरून या तिकडे जाते पाय पडतो मी जाऊ तुम्ही फिरून या थोडा वेळ जातो घे शांती तुझ्यासाठी मी काय बी करतो जातो ते लखनरावच्या घरी थोडस बसतो तेल तो बी मस्त घेतला आता माझ्या संग बोलतच होतं पण म्हणलं जाऊन येऊ शांतीले पाहून यावं बाई कसा बी असो बाई माय माणूस माले धरून येतेच बाई आठवण येते माणसाला आता पण एक लेकराचा बाप झाला ते भाई तिकट केली भाजी तू झालं जेवण मी जातो आता पिंट्याच्या घराकडे आता आज आहे रविवार आजचे दिवस चारतो उद्या सोमवार शाळा आहे माहिती जा लागते हो जा 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 बापासारखा आवाज आलता मले आलता का काय नाही रे तिला कंटाळा होता असं बोलत गेला तो जा ना मी माय बाबाचा ऐकाय आवाज नाही आवडत तर कोणाचा आवडत येतो तू एक खूपच आहे शांताबाई जातो मग पिंट्याच्या घराकडे हा जा पण लवकर येऊ नको 3 वाजता सोडतो भाई ऊन आहे बापू आता हो वा जातो
3 वाजताच जातो आता. साला हे पोट्ट घरी सापडते का नाही का आता. अरे वा, लंगडं भेटलं. येलेच विचारा पिंट्या कुठं आहे तर. ए लंगड्या आपल्या रस्त्याच्या बाजूला म्हणतात जाणले का. तू जिथं म्हणले तिथे धार मारतच राहते बे. तुले का अंगानच वाढला फक्त, दिमागाने वाढत जाणले का. सॉरी मंगा भाऊ, सॉरी का करू यार, गडबडीमध्ये असं काही जमते. आपलं गावच आहे ना बे. आता गाव राहिलं तर काय झालं, स्वच्छता ठेवणं आपलं काम आहे का. जाऊ तिथे पिंट्या दिसला का तुला सांग पहिलं. नाही ना भाऊ, बकऱ्याकडे गेलं का चारा आणायला जातो म्हणे. ते 2 बकऱ्या राखायला नाही परवडत, घर बसल्या चारा आणतो म्हणे. अरे बयाडा, त्याच्यासाठीच तिला घेऊन जाऊ म्हणलं सोबती. साला पाटला शिवा खाल्लो बे. आज कसे 2 जण राहिले तर आगुट्टे बकऱ्या. तिकडेच गेला असेल चारा आणायला पाटलाच्या स्वाराकडे. धुऱ्या धाऱ्यानं पाय केले असेल, दिसला तर दिसला. बरं जा, असं रस्त्यानं मुतत हे नाचणं कमी कर बे. बयाडासारखं वाटते लंगडेले का तू. घरी ते राहतच नाही तरी पण पाय तो हाक मारून. पिंट्या आहे का बे घरी. पिंट्या आहे का घरी. नाही बापू, चारा आणण्यासाठी गेला तो. हो का, म्हणे चारायला नाही परवडत तर चारा आणतो म्हणे. 2 बकऱ्या कुठे बी घरी बसल्या बी जगू शकते तो. हो माहीत आहे आता, पण का करते. मी म्हणत होतो चाल बा बकऱ्याकडं, कसे बकऱ्याचे हातपाय मोकळे होते. असं घरी चालण्यापेक्षा थोडंसं फिरून आलं तर बरं वाटते, असं होतं माझं म्हणणं. कुठं जंगलात घेऊन जाते रे त्यांना आता. अहो सीताबाई, तुला का माहीत आहे का हो, बकऱ्या घरी बांधून राहिले तर बिमार पडते. कसं मला सोबती होईल म्हणता. त्यांची माय बी तिला पाठवते का नाही का. पण इले घुमव घामव करतो म्हणा, तिले घुमव घामव करतो. नावाचा मंग्या हो मी, आणि तिला तर सोबती तर घेऊनच जातो. हो का रे बापू, माहीतच नव्हतं आम्हाला. बरं जा, तिला घेऊन जा पिंट्याला. आता येईन तो, आजच्या दिवस घेऊन जा. उद्यापासून तर तुमची शाळाच आहे ना. हो म्हणून म्हणता म्या म्हणता तिले. कसं दोघं सोबती होते, बोलणं चालणं होते, अभ्यासाचा विचार नाही होते, एकमेकाला शिकव नाही होते बकऱ्याकडं. आता बकऱ्याकडे चारायला जाते का तुम्ही अभ्यास करायला जाते. चारसान नाही तर कोणाचे पराठे, तुरी, सोयाबीन. तू बी आमच्या मायासारखीच बयाड आहे का. अब डोळे आहे ना माझे, आमच्या डोळ्यासमोरच राहायचे. आम्ही तट जगवणारे माणसं. काय का बाप्पा आता तुमचं. जातो येईन आता, त्याला घेऊन जातो आता. अबे बरं झालं भेटलात का. तुला ते 2 बकऱ्यासाठी चारा आणणारे का परवडते बे. का ग मंगा भाऊ, माझ्या घराकडे आलता का तू. हाव ना का, तुझ्याकडे सांगतो बयाळ आणि तिकडून चारा घेऊन येत आहे. मला सोबती चाल म्हणत होतो बकऱ्याकडे तुले. मी चारा आणायला गेलतो ना बे. माझ्या 2 बकऱ्यासाठी लागतेच किती. अबे माहीत आहे, पण बकऱ्या घरी बांधून राहिले का बिमार पडते. तुला माहीत नाही का, तुला बुद्धी नाही. थोडा तू बुद्धीनं काम करत जा माया. चारा नेत जा, थोडासा व्यायाम होते. कसं आपण सकाळी उठतो, जेवण खावण करतो, फिरतो, धावतो, खेळतो, आपला व्यायाम होते, आपण बिमार नाही पडत. अबे आपण माणसं, आपल्याला फिरायच लागते. आपण जनावर थोडी हो. अबे जनावर राहो का माणूस राहो, सारखंच आहे. सगळ्याला व्यायामाची गरज आहे. तुला समजत नाही का. आता जाऊ दे, बिमार पडेल तेव्हा सांग. मामा मला म्हणू नको म्हणतो. आपण थोडं सोबती चाल म्हणत होतो. कसं आहे, आपलं बोलणं चालणं होते, बकऱ्या चारणं होते. तुला असं वजन नाही आणा लागत. आता हे वजन आणलं तर आणलं, जाऊ द्या. आता उद्या शाळाच आहे आपली. उद्या तुमची मायाच नेते 2 बकऱ्या, नाही तर चारा आणून टाकते. आज चाल म्हणत होतो फिरायला माया संग. 2 बकऱ्या मला याच्यासोबत जाणे का परवडन का. अरे यार ते आहे भलत्यासाठी आला, चारा आणलो, सगळं आणलं. त्याला आता याच्यासोबत नाही गेलं ते येईल खराब वाटत. जाऊ दे, येतच म्हणा लागेल. मग पुढच्या शनिवार रविवारी मस्त चाट मारून देते येईल. जातो खेळायला कोणी करता. येईल सापडतच नाही. आज सापडलं तर सापडलं. बरं ठीक आहे मग, सोडू मग, जाऊ मग आपण थोड्या वेळानं. आज येतो मी त्या सांगत. राहू दे चारा, उद्या आमच्या मायाचे त्रास कमी होते. आज उद्या खाते हे चारा. आज सोडू आपण, जाऊ आपण सोबती. तिकडे जाऊ नाही पाटाच्या वावराकडे. तो भाजीवा देतील का. मी त्या दिवशी गेलतो चारायला आणाले, भाजीवा दिला. कोणता पाटील ना पोटेल. अबे आपल्याला कोणीच काय करत नाही. त्याला काय माहिती आहे आपण पाटलाची शिवा खाल्लो म्हणून. तेव्हा मागं फिरून राहतो सोबती चाल म्हणून. आपल्याला बकऱ्या आगुटत नाही म्हणून. नाही कोणीच काय नाही करत. चाल तू माझ्यासारखं काहीच नाही. बिलकुल बिंदास. मी राहिलं तर टेन्शन नाही. तू फक्त बसून राहिले का, बकऱ्या मीच सांभाळतो. ते फक्त सोबती म्हणून धुऱ्याच्या तो तिकडच्या बाजून राहील, मी इकडच्या बाजून राहील, त्याच्यासाठी म्हणत हा. बरं जमते मग, जमते. बसून ठेवतो मध्ये. मी फक्त हाकलता बिकलता नाही तर बा आपल्या ते बकऱ्या आपल्याला नाही समजत. ते बकऱ्या बाहेर चोपते. मग मला म्हणू नको एखादी बकरी सोयाबीन पराठी बिराठी खाल्ली तर. आपण मी हाव ना, मी असल्यावर कोणीच काय ना म्हणत. बिलकुल तू बसून राहा, मी एकटा सांभाळतो. झालं, जा तू बिलकुल तयारी कर. 3 वाजता निघायचं आहे आपल्याला. हा ठीक आहे. आता एवढं आणलो. आता चारा याच्यातलं थोडं थोडं टाकून देतो. सकाळपासून उपाय झाले. म्या करत आहे. हाय 2च बकऱ्या, पण 2 रंगाच्या 2 हारायच्या मग या. बरं तुझा मग मी तुले येतो बलवाले, नाही तर हात मारतो घरापासून. ओय म्हणे बकऱ्या सोड रे. पिंट्या म्हणेन तेव्हा सोडतो. हा जमते. मी राहतो चहा पिऊन बिलकुल घरी तयारच राहतो. 3 वाजता
तो बिंदास सोड, मी ऐकतच राहतो ते ह्या कवा हात मारते म्हणून. ठीक आहे ठीक आहे, जा मग चारा बिरा टाक, मस्त तयारीत राह मग. चला मस्त ढोलकी उतरवले त्याला. आता सोबती भेटला आपल्याला बकऱ्याकडे नवीन पिंट्या भाऊ. आता बस आम्ही दोघंही बकऱ्यावाले झालो. आता टेन्शन नाही. आता माझं बिन थोडंसं दगदग कमी होईल. ह्या आलात धावणं पळणं कमी होईल. मी तर मस्त धुऱ्यावर बसतो आणि इथेच पाहायला लावतो. पण जास्त त्रास नाही देत. चला ते बिन उद्यापासून यायचा ना हो. चला मग आजचा कार्यक्रम इथंच संपला. उद्या भेटू आता.